जातोय हा जो आपला श्रोता वर्ग आहे बापू, हा आपला लहान मुलांचा आहे. त्याला तर यांना आपण जे किट वगैरे देणार आहोत ते आपण देऊच, परंतु त्यांना आत्ताच्या घडीला जी गरज आहे एका छोट्या गोष्टीची गरज आहे. ती गोष्ट सांगितल्याशिवाय जी लोक आपल्यामध्ये संतोष होणार असं मला वाटतं. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मला फक्त एका प्रश्नाला उत्तर द्या. ससा आणि कासवाची गोष्ट कुणी कुणी ऐकली आहे? फक्त हात वर करा. सर्वांनी गोष्ट ऐकलेली आहे. आता ती तुम्ही कशी गोष्ट हात खाली घ्या. ती तुम्ही गोष्ट अशी ऐकलेली आहे की कोणी काही ससा आणि कासवाची शर्यत लागली. खरं तर बापू, ससा आणि कासवाची शर्यत लावणं हे चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही जर कॉम्पिटिटर असतील दोघं समान पाहिजेत. एक ससा आणि कासव याची शर्यत मला कधी पटली नाही, त्यामुळे मी त्या गोष्टीवरती भरपूर संशोधन केलं. आता मुलांना तुम्ही ती गोष्ट अशी ऐकली की एक ससा होता एक कासव होतं, त्यांच्यामध्ये श्रेष्ठतावरून स्पर्धा लागली आणि त्याने ठरवलं की आपण थोडंसं पळत जायचं, कोण जिंकते ते पाहूया. जो ससा होता ऍक्च्युअली तो तुम्हाला माहिती आहे, ससा प्राणी धावणारा प्राणी आहे, कासव हे स्लो जाणारं प्राणी आहे. त्याप्रमाणे ससा खूप फास्ट पळत गेला, पुढे गेला. त्यानं मागं पाहिलं की कासव अजून भरपूर पाठीमागे आहे. ठीक आहे, मला आपला थोडासा वेग आपण कमी करूया. नंतर त्याला थोडं पुढे गेलं तर त्याला असं दिसलं की तिथं एक झाड आहे, तिथं सावली आहे, तिथं गाजराची शेती आहे. तो आतमध्ये गेला, त्यानं गाजरं वगैरे भरपूर खाल्ली, त्याचं पोट भरलं आणि तो झोपला तिथं. आणि त्यानंतर पाठीमागं कासव आलं. कासवानं पाहिलं की ससा झोपलेला आहे. कासव हुशार होतं, त्यानं सस्याला काही उठवलं नाही, काही नाही. म्हणलं आपण शरीर जिंकायचे आहे. त्यामुळं तो कासव पुढे गेलं आणि सीमारेषे पलीकडे गेलं तर कासव जिंकलं. अशी सर्वसाधारण गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे. मग आता त्यातून उपदेश काय आपण घ्यायचा की प्रयत्न करत असताना आपण आपल्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, हे आपण घेतो. परंतु जर तुम्ही तो जर आदर्श पुढे जर मांडला तर ह्या काळामध्ये जर तुम्ही कासव होऊन राहिलं तुम्ही जिंकशील का, हा साधा प्रश्न तुमच्या मनाला विचारा. मला थोडक्यात एवढं सांगायचं की आपल्याला त्या शर्यतीमधलं जिंकणारं कासव व्हायचं नाही, आपल्याला ससाच व्हायचा आहे, परंतु तो न झोपणारा ससा आपल्याला व्हायचा आहे. ज्याला कधी प्रयत्न सोडले ना अशा प्रकारचा आपल्याला ससा व्हायचा आहे. आणि हे करत असताना तुम्हाला ज्ञानार्जन करणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान वाढवण्यासाठी आपल्याला शाळेमध्ये जाणं गरजेचं आहे. तुमचे सर्व पालक ह्या गोष्टीला सर्व समर्थ आहेत, परंतु समाजामध्ये काही असे व्यक्ती असतात की त्यांना सामाजिक कार्याची आवड असते. आपण समाजाचं काही देणं लागतो, त्या भावनेतून ते पुढे येत असतात. त्यापैकी एक उत्तम चांगलं उदाहरण म्हणजे तुमच्या परिसरामध्ये मान्य बनकर मॅडमचं मला प्राधान्य दिसून आलं. आणि त्यांचे सामाजिक उपक्रम जे असतात ते अत्यंत चांगले असतात, सामाजिक विनोद असतात. तुम्हाला हे जे आता वाटप होणार आहे त्यामध्ये ते किट जरी छोटंसं असलं तर ती ज्ञानाची सुरुवात आहे. हा तुम्हाला दिलेला एक चांगला स्टार्टअप आहे. तो स्टार्टअप तुम्ही चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे. कदाचित आजचं दप्तर तुम्हाला त्यामध्ये ओझं वाटेल, परंतु हेच ओझं तुम्हाला भविष्यामध्ये मोठं करणार आहे, तुम्हाला एक चांगला नागरिक बनवणार आहे. त्या दृष्टीनं तुम्हाला चांगल्या प्रकारचा सुरुवात व्हावी म्हणून एखाद्या चांगल्या सामाजिक सेवा संघटनेनं घेतलेला अत्यंत चांगला उपक्रम आहे. याचं सर्व कौतुक झालं पाहिजे. अशी कार्यक्रम रमेश अग्रवाल वारंवार घेत असतं आणि त्यांच्या कार्यक्रम आमच्या नेहमी सदिच्छा आहेत. साहेबांचं सोलापूर, त्यामुळं आमची जास्त कधी भेट झाली नाही, परंतु एक चांगला अधिकारी आणि नंतर बालविकास अधिकारी त्यांची नेमणूक झाली, एक संवेदनशील अधिकारी त्यांची ओळख होती. आणि त्यांचा जो समाज कार्यक्रम असा आहे त्या मॅडम पुढे चालवत आहेत. त्यांच्या ह्या कार्यालयात त्यांचे कुटुंबीय असतील किंवा प्रकाश बाबूसारखी चांगली व्यक्ती असतील किंवा तुम्ही सामाजिक संघटना किंवा पोलीस सर्व नागरिक अत्यंत चांगल्या प्रकारचा त्यांना तुम्ही मदत करत आहात. आणि खरोखर अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या चांगल्या उपक्रमाचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि त्यातून आपण आदर्श घेऊन मगाशी मॅडमने जी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली की कुणालाही किट फुकट मिळणार नाही, त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून यश पाहिजे. अत्यंत चांगलं मानणं ते तुमच्याकडून मागितलेले आहे. सामाजिक जागृतीच्या जबाबदारीतून ते त्यांचा उपक्रम चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. तसंच तुम्ही त्यांना सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे. एक चांगले नागरिक होण्याकरता तुम्ही, आम्ही आणि सर्व पालक या ठिकाणी जगलं पाहिजे आणि तुमचं उज्ज्वल भविष्य झालं पाहिजे. जाताना एकच उदाहरण सांगतो, ज्या वेळेला आम्ही नोकरी करत असतो त्यावेळेला बरेच बापू गुन्हेगार आमच्या समोर येतात. त्यांचं जेव्हा आम्ही अनालिसिस करतो तर त्यांना आम्ही विचारतो की तू असं का घडलास, की काय काय गुन्हेगार बघतो की चांगल्या पद्धतीने असे बोलतात की आम्हाला प्रश्न पडतो की हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कसं काय गेला. तर असं एक कृष्णात म्हणून आमचा मित्र एक गुन्हेगार होते, त्यांना आम्ही विचारलं की तू इतकं चांगलं बोलतोस किंवा तुझ्यावर ही वेळ चुकून आली, तू तुझ्या हाताच्या आतून सुरा असं कसं काय आला किंवा बंदूक कशी काय आली. तर त्यांना मला सांगितलं की माझ्या योग्य वेळी माझ्या हातात कोणी जर मला वही पेन दिली असती तर मी गुन्हेगार झालो नसतो. म्हणजे कार्यक्रमाचं किट छोटं असेल, किट छोटं असेल किंवा त्यातल्या वस्तू छोट्या असतील तर त्यातली भावना फार मोठी आहे, लक्षात ठेवा. योग्य वेळी सुद्धा माणसाला योग्य जर वस्तू किंवा योग्य शिक्षण किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर
त्याचे परिणाम किती गंभीर होतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुमच्यापैकी जर एखादा व्यक्ती शिकला नाही तर एक चांगला इंजिनियर, एक चांगला डॉक्टर किंवा चांगला एक अधिकारी किंवा चांगला एखादा सैनिक या समाजाचा कमी होतो. त्यामुळे तुम्ही जी लोकांसमोर लहान मुलं बसलेले आहात तेच आमचं भविष्य आहात, तेच तुम्हीच आमचे आधार आहात किंवा भारताचे तुम्ही रक्षण करते आहात किंवा भारताचे तुम्ही दीपस्तंभ आहात. त्यामुळं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी चांगल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये मिळतात त्या घेत चाला, अभ्यास चांगला करत चाला. आपली शाळा वगैरे आहे तिथे जे शिकवलं जातं ते चांगल्या प्रकारे आत्मविश्वास करत चाला. आणि फक्त ही विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही की त्यांनी चांगल्या प्रकारे शिकलं वगैरे, पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मान्य करतो की बरेच पालक नोकरी करत असतात, काही ठिकाणी दोन्ही पालक नोकरी करत असतात किंवा काही व्याप असतात. तरी ह्या व्यापातून आपल्याला आपल्या मुलाच्या भविष्याच्या उज्ज्वल भविष्याकरता वेळ काढला पाहिजे. मुलं शाळेत व्यवस्थित जातात, त्या शाळेमध्ये शिकतात, त्या त्यांची प्रोग्रेस काय आहे, मोबाईलचं वेळ वगैरे त्यांना आहे का, काही चुकीच्या गोष्टी तर करत नाहीत ना, ह्या गोष्टी तुम्ही टॅली केल्या पाहिजे, तिथं गेलं पाहिजे, शिक्षकांना भेटलं पाहिजे, शाळेशी संबंधित तुम्ही साधला पाहिजे. काही अडचण असेल तर ती सोडवली पाहिजे तुम्ही. आणि डिजिटल युगामध्ये सध्या आपण पाहतो की मोबाईलचा वापर वगैरे जास्त वाढलेला आहे, तर थोडंसं मोबाईल डिटॉक्सवर झालं पाहिजे, मोबाईलच्या वापरावरती कंट्रोल आला पाहिजे, सोशल मीडियाचा चांगला वापर अत्यंत प्रकारे झाला पाहिजे. या छोट्याशा गोष्टी आहेत की तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिल्या तर त्याचं खरं सार्थक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे.